नमस्कार शेतकरी बांधवांनो, प्रोग्रेसिव्ह फार्मिंगमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीनची शेवटची फवारणी कोणती करावी याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्रामधील जे सोयाबीन पीक आहे, बरेच शेतकरी जे आहेत यांच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पीक आलेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीन पिकाला कोणती फवारणी करावी किंवा फवारणी करण्यासाठी योग्य कालावधी कोणता आहे आणि या फवारणीमध्ये आपण कोणती औषधं घ्यावेत ज्याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाला आळ्यांपासून संरक्षण होईल, त्यासोबतच आपले सोयाबीन पिकाचे उत्पादन आपल्याला चांगले मिळेल। तर हे आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। या परिस्थितीमध्ये शेंगा भरत असताना सोयाबीन पिकामध्ये आळ्या ज्या आहेत ह्या शेंगा पोखरत असतात, त्यासोबतच पाने खात असतात आणि जे आपल्या सोयाबीनला फुलं लागलेली असतात हे फुलं खाण्याचं कामसुद्धा या आळ्या करत असतात। तर या सर्व प्रकारच्या आळ्यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथं कीटकनाशक घेणं आवश्यक असतं। त्यासोबतच याच्यामध्ये रसशोषक किडी आहेत, थ्रिप्स आहे, मावा आहे, त्यासोबतच पांढरी माशी आहे। अशा किडींमुळे सुद्धा आपल्या सोयाबीन पिकामध्ये रस शोषण केल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला रोग निर्माण होतात, त्यासोबतच व्हायरसचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या सोयाबीनमध्ये दिसून येतो। तर याला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपल्या याच्यामध्ये कीटकनाशक असणं गरजेचं असतं। तर या दोन्ही किड्यांना म्हणजे रस शोषक किडी त्यासोबत आळीला कंट्रोल करण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इथं एका कीटकनाशकाचा उपयोग करायचा आहे। तर आळी आणि किड्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा यांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला इथं वेलेक्टिन या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। मित्रांनो, यामध्ये जे घटक आहेत प्रोपेनोफॉस 35%, त्यासोबत इमामेक्टिन बेंझोएट 1.5% असे हे दोन कीटकनाशक याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे। आणि हे जे कीटकनाशक आहे मित्रांनो, हे जे दोन घटक आहेत, प्रोपेनोफॉस हे स्टमक ॲक्शन त्यासोबतच स्पर्शजन्य पद्धतीने हे काम करतं आणि याच्यामध्ये दुसरा जो घटक आहे इमामेक्टिन बेंझोएट हा ट्रान्सलॅमिनार मोड, जसं की पानाच्या वरच्या बाजूने आपण फवारलं तर त्यासोबतच हे खालच्या बाजूने सुद्धा कार्य करतं। एक प्रकारे आपण याला आंतरप्रवाही कीटकनाशक म्हणू शकतो, पण हे ट्रान्सलॅमिनार पद्धतीने काम करतं। तर अशा पद्धतीने यामध्ये दोन घटक आहेत, हे शेंगा पोखरणारी आळी त्यासोबतच फुलं खाणारी आळी सर्व प्रकारच्या आळ्यांना हे नियंत्रित करण्याचं काम करतं। त्यासोबतच थ्रिप्स आहे, मावा आहे, पांढरी माशी आहे यांच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण देतं। याचं जे प्रमाण आहे मित्रांनो, 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला इथं 30 ग्रॅमचा उपयोग करायचा आहे। यामध्ये 30 ग्रामचा आपल्याला एक चमचा मिळतो, त्या चमच्यानं आपण 30 ग्रामचं प्रमाण व्यवस्थित घेऊ शकतो। त्यासोबतच मित्रांनो, आता बरेच शेतकरी जे आहेत आपल्या इकडचे ते कोराजेन या कीटकनाशकाचा वापर करतात। तर कोराजेन हे कीटकनाशक आहे, म्हणजे एक ब्रँड नेम आहे, मी काय तुम्हाला कोराजेनच सांगत नाही आहे, प्रचलित कीटकनाशक आहे म्हणून कोराजेन नाव सांगतोय। तर आपल्याला या कीटकनाशकाचा सुद्धा आपण या फवारणीमध्ये वापर करू शकतो। पण मित्रांनो, मार्केटमध्ये आता मागच्या 2-3 वर्षापासून अनेक कंपन्याचे जे क्लोरॅन्ट्रा निलिप्रोल 18.5% जो घटक आहे याच्यामध्ये हा आता बऱ्याच कंपन्यांकडे उपलब्ध झालेला आहे आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमसुद्धा असतो की कोणतं कीटकनाशक आपण यामध्ये मार्केटमधून घ्यावं। कारण जे जुनं जे ब्रँड नेम आपल्याकडे आहे ते कोराजेन आहे आणि मार्केटमध्ये याची किंमत इतर कोराजेनपेक्षा जास्त आहे किंवा इतर क्लोरॅन्ट्रा निलिप्रोलपेक्षा जास्त आहे। तर याचं जे मुख्य कारण जे आहे याची किंमत जास्त असण्याचं कारण हे कंपनीकडे सुरुवातीला हे एकाच कंपनीकडे असल्यामुळे याची किंमत जास्त होती, पण आता याच कंपनीचं जे रॉ मटेरियल आहे हे बऱ्याच कंपनीकडे आलेलं आहे आणि असं नाही की ते डुप्लिकेट आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की डुप्लिकेट आहे, ते असं नाही आहे, याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात आणि याची जी मार्केटमध्ये किंमत आहे तर हे सरासरी 600 रुपयापासून आपल्याला मिळतं आणि याच्यापेक्षा हे अर्ध्या किमतीत मिळतं। त्याच्यामुळे मित्रांनो, आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो। असं नाही की मी दाखवते म्हणून याचंच करायचं आहे, मार्केटमध्ये बरेच अनेक कंपन्याचे उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये जर मी काही 5-6 नावं सांगतो, त्याच्यामध्ये GSPचं हेलिप्रो आहे, त्यासोबत IIL कंपनीचं आहे, कृषी रसायनचं आहे, अल्बग इंडियाचं आहे, त्यासोबत BASFचं आहे। तर कुठलंही जे आपल्याला चांगलं ट्रस्टेड कंपनी वाटते त्या कंपनीचा आपण इथं क्लोरॅन्ट्रा निलिप्रोलचा वापर करू शकतो। तर आपण आणि आपल्याला जर विश्वास बसत नसेल तर शेवटी आपल्याकडे हा पर्याय आहे, पण याची किंमत जास्त आहे मित्रांनो, त्यामुळे आपण स्वस्तामध्ये आपण याचा वापर करू शकतो। आणि याचं जे प्रमाण आहे मित्रांनो, 1 लिटरसाठी 0.4 mlचं जे प्रमाण आहे रेकमेंडेड डोस आहे हा। त्यासोबत याचा 15 लिटरसाठी 6 mlचा वापर इथं शेतकरी करत असतात। त्याच्यामुळे मित्रांनो, असे प्रमाण घेऊन आपण याची फवारणी करू शकतो आणि याचा वापर आपण करत असेल तर आपण 2 ml जास्त जरी टाकलं तर आपल्याला याचा रिझल्ट चांगला मिळतो, कारण हे स्वस्त मिळतं। आपण याचा वापर जे आहे 8 ml पर्यंत करू शकतो। तर असं हे कीटकनाशक आहे, आपण दोन्हीपैकी कुठल्याही कीटकनाशकाचा वापर या फवारणीमध्ये करू शकतो। त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला दुसरा जो घटक घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, कारण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस खूप जास्त पडत आहे आणि पाऊस जास्त पडल्यामुळे बुरशीजन्य रोग निर्माण होतात, त्याच्यामध्ये मुळसड होते, त्यासोबतच पानावरती पिवळेपणा येतो, शेंगांवरती काळे डाग येतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग इथं निर्माण होत असतात। त्यासाठी आपल्याला इथं चांगलं आंतरप्रवाही असणारं बुरशीनाशक घेणं इथं गरजेचं असतं। त्याच्यामध्ये आपण रोको या बुरशीनाशकाचा आपल्याला इथं वापर
करू शकतो आपण, कारण हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, त्यासोबत स्वस्त बुरशीनाशक आहे. आपल्याला काही जास्त महाग बुरशीनाशक घेण्याची इथं आवश्यकता नाही आहे. त्यासोबतच मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण इतर कुठलंही आंतरप्रवाही बुरशीनाशक जे आपल्याला मार्केटमध्ये स्वस्त मिळेल, चांगल्या कंपनीजमुळे आपण ते घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपलं पंटा प्लस आहे, हेक्झाकोनाझोल 5%, त्यासोबतच टिल्ट आहे, प्रॉपिकोनाझोल. झोल गटातलं कुठलंही आंतरप्रवाही बुरशीनाशक आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. जर आपण इथं रोकाचा वापर केला तर 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला इथं 30 ग्रामचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण इथं बुरशीनाशकाचा वापर करून आपण इथं रोगांना नियंत्रित करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आणखी एक तिसऱ्या घटकाचा सुद्धा वापर करायचा आहे, कारण इथं शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला इथं आपल्याला चांगल्या प्रकारे शेंगा भराव्यात, त्यासोबत याचं वजन चांगलं मिळावं, पानांना रंग चांगला राहावा, याच्यासाठी आपल्या इथं बायोस्टिम्युलंटचा सुद्धा वापर करायचा आहे. कारण मित्रांनो, हे जे बायोस्टिम्युलंटचा वापर केला तर इथं ताण सहन करण्याची क्षमता वाढते. सतत पाऊस चालू असल्यामुळे पिकाला स्ट्रेस निर्माण होतो, ताण निर्माण होतो. त्याच्यापासून क्षमता वाढावी आपली ताण सहन करण्यासाठी, त्यासाठी आपल्या इथं बायोस्टिम्युलंटचा वापर करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, आपण बायोविटाचा वापर करू शकतो. त्यासोबतच हॅरियर बायोस्टिम्युलंटचा सुद्धा वापर करू शकतो. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला सीवीड मिळतं, त्यासोबतच याच्यामध्ये अमायनो प्लस सीवीड असे 2-4 प्रकारचे फुलिक ॲसिड असे बायोस्टिम्युलंट आहेत. आपण कुठल्याही चांगल्या बायोस्टिम्युलंटचा वापर करून अशा पद्धतीने आपण इथं या बायोस्टिम्युलंटचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. याचं जे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर सरासरी आपण इथं 30 ते 40 ml पर्यंत याचा वापर आपण करू शकतो 15 लिटरच्या पंपासाठी. त्यासोबतच मित्रांनो, चौथा जो घटक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे तर आपण इथं विद्राव्य खताचा वापर करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला पोटॅश युक्त जे विद्राव्य खत आहे याचा वापर करायचा आहे, कारण शेवटच्या स्टेजमध्ये शेंगा भरण्यासाठी, शेंगाचं वजन वाढवण्यासाठी पोटॅश हे विद्राव्य खत चांगल्या प्रकारे काम करतं. त्यासाठी आपण इथं पोटॅश विद्राव्य खताचा वापर करून चांगल्या प्रकारे आपण इथं फवारणी करू शकतो. याचं प्रमाण आपल्याला 80 ते 100 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, मी तुम्हाला या फवारणीमध्ये 4 घटक सांगितलेले आहेत. आपण हे सर्व घटक घेऊन आपण शेवटची फवारणी आपण इथं चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि अशा पद्धतीनं ही पूर्ण माहिती आहे. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की आपण या व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपण जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.